राष्ट्रवादीचे आमदार भाजपवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती, तर विधानसभा निवडणूक एकट्यानं लढणार असल्याचा आमदारांचा सूर. जितनराम मांझींना मंत्रिपद मिळालं, पण राष्ट्रवादीला नाही. केंद्रातील मंत्रिपदावरून संजय राऊतांचा खोचक टोला. बिहार आणि आंध्र प्रदेशनं मदत केल्यानं केंद्रात मोदींचं सरकार येऊ शकलं. शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल. देशात मोदी सरकार येताच शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स 2300 अंकांनी वधारला. निफ्टीमध्येही 50% वाढ. मोदी सरकारच्या शपथविधीनंतर आता उत्सुकता. खाते वाटपाची, कुणाला कोणतं खातं मिळणार याकडे देशाचं लक्ष. दिल्लीनंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराची चर्चा. पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता. नीट यूजी प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. निकाल रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची याचिकेत मागणी. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर विजय. चुरशीच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी हरवलं. जसप्रीत बुमराह ठरला मॅन ऑफ द मॅच. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस. सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं उपोषण सुरू. सरकारकडून जरांगेंसोबत अद्याप कुठलीही चर्चा नाही. राज्य मंत्रिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाआधी विस्तार होण्याची शक्यता. राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त मंत्रिपदं भरली जाणार. पुण्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. जून महिना संपायच्या आतच वार्षिक सरासरीच्या 41% पाऊस. तर पावसानं शहरातील जून महिन्याची सरासरी ओलांडली. राज्यात 2 दिवस जोरदार पावसाचे. मुंबईचा उपनगरात 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता. सोलापुरात पावसाची जोरदार हजेरी. शहरातील सखल भागात साचलं पाणी. आसरा चौक, सरस्वती चौक भागात रस्त्यावर पाणीच पाणी. मनमाड नांदगाव भागामध्ये परिसराला पावसानं झोडपलं. दमदार पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला. पैठणमध्ये मुसळधार पाऊस. उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा. जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस. पावसाच्या हजेरीनं बळीराजा सुखावला. पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता. शिवसेना युबीटी पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हा प्रमुखांची आज सेना भवनला बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बैठकीचं आयोजन. मनसेची 13 जूनला रंगशारदा वांद्रे इथं बैठक. मनसे नेते, सरचिटणीस, मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक. गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठात 1.46 कोटींचा अपहार प्रकरणी 4 लिपिकांना अटक. लिपिकांमध्ये एका महिलेचाही समावेश. अकोल्यामध्ये आरपीआय गटातर्फे जल्लोष. आठवलेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं आनंद. फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा. अयोध्येत महाराष्ट्र सदनाचा मार्ग मोकळा. शरयू नदीजवळ 2 एकर जागेला मंजुरी. मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती. निवडणूक आयोगाकडून मतदान वेळेत 3 तासांची वाढ. शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठीच्या वेळेत वाढ. तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान. मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. एकाच वेळी विमानाची लँडिंग आणि टेक ऑफ. एकाच रनवेवर आली 2 विमान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.